Students, now we will start. We will see Science 1 and first lesson we have completed, and I will take revision after when our school opens. Then I will take revision for on chapter first. In this chapter, you have studied gravitation. What is gravitation? Gravitational force of Earth, centripetal force. सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय ते बघितलेलं आहे. त्याचबरोबर तुम्हाला केपलर्स लॉज हे सुद्धा बघितले. केपलर्स लॉज 3 आहेत. आता हे जे आहे, हा जो तुम्हाला इलिप्टिकल आहे, तो इलिप्स कर्व जो आहे तो काय रिप्रेझेंट करतो? ऑर्बिट ऑफ प्लॅनेट रिप्रेझेंट करतो. आणखीन इथं F1 आणि F2 हे आहेत या इलिप्टिकल शेपचे दोन. F1 एक फोकस आणि दुसरा फोकस, दोन्ही मिळून त्यांना काय म्हटलेलं आहे? फोसाय. दीज आर टू फोसायस. आणि त्या फोसायसला कोण असणार आहे? सन असणार आहे. मग जर F1 पोझिशनला सन असेल किंवा F2 पोझिशनला सन असेल, मग हे तुम्हाला प्लॅनेटचं मोशन दिलेलं आहे, प्लॅनेटचं ऑर्बिट. मग प्लॅनेट मूव्स फ्रॉम A टू B, B टू C, D, E, F, A हे त्याचं काय येणार आहे? रिव्हॉल्युशन अराउंड सन. तो पाथ दाखवलेला आहे आणि त्याच्यावरून 3 लॉज आहेत. पहिला लॉ काय आहे? तर द ऑर्बिट ऑफ प्लॅनेट इन अन इलिप्स. आता ऑर्बिटचा, प्लॅनेटचं ऑर्बिट हे कोणत्या शेपमध्ये असतं? इलिप्स या शेपमध्ये असतं आणि विथ सन ऍट 1 फोसाय. एका फोसायला काय असणार आहे? सन असणार आहे. सेकंड लॉ मध्ये काय आहे? द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन. आता समजा इथं प्लॅनेटची पोझिशन ए असेल तर एस आणि ए ही लाईन आणि त्याच्यानंतर एस आणि बी ही जी लाईन आहे. मग द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन स्वीप्स इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. हा जो इथून इथपर्यंत हा ब्ल्यू कलर मध्ये दाखवलाय तो काय आहे? एरिया कव्हर केलेला आहे या लाईननं. प्लॅनेट ए पासून बी पर्यंत जात असताना इथला जो एरिया आहे तो कशानं दाखवलाय? रिजन 1 न दाखवलेला आहे. त्याच्यानंतर सी पासून डी पर्यंत प्लॅनेट जातो त्यावेळेस त्याचा एरिया काय आहे? 2 या शेडेड रिजन न दाखवलाय. आणखीन प्लॅनेटची पोझिशन ई पासून एफ पर्यंत जाते त्यावेळेस त्याचा एरिया म्हणजे या लाईननं स्वीप केलेला एरिया हा कशानं दाखवलेला आहे? शेडेड रिजन आणि त्याला नेम दिलंय 3 या रिजन न दाखवलेलं आहे. म्हणजेच सन आणि प्लॅनेट लाईन जी जॉईन होते त्यानं स्वीप केलेला एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम, इक्वल इंटरवल ऑफ टाइम मध्ये कव्हर केलेला जे काही एरिया असणार आहे, स्वाईप केलेला एरिया तो काय असणार आहे? इक्वल असणार आहे. आणि त्याच्यानंतरचा लॉ कोणता आहे? द स्क्वेअर रूट ऑफ इट्स पिरियड ऑफ the square of its period of revolution around sun is directly proportional to the cube of the mean distance of planet from sun. आता प्लॅनेटचं सन पासूनचं डिस्टन्स या पोझिशनला असताना डिस्टन्स काय आहे? SA. या पोझिशनला SB, त्याच्यानंतर आहे SC, SD. ही पोझिशनला असल्यावरती प्लॅनेटचं सन पासूनचं डिस्टन्स SE. F पोझिशनला असल्यावरती SF. या सगळ्या डिस्टन्सेसचं काय घ्यायचं आहे? मीन घेतलं तर त्या मीनला कशानं रिप्रेझेंट केलेलं आहे? आर न रिप्रेझेंट केलंय, स्मॉल आर. मग इफ आर इज द ऍव्हरेज डिस्टन्स ऑफ प्लॅनेट फ्रॉम सन अँड टी इज इट्स पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन, 1 पिरियड, एक रिव्हॉल्युशन पूर्ण करण्यासाठी लागलेला जो वेळ आहे त्याला काय म्हटलेलं आहे? पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन. मग त्या पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन कॅपिटल टी न रिप्रेझेंट होतो आणि त्याचा स्क्वेअर, द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन अराउंड सन म्हणून टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय असणार आहे? मीन डिस्टन्स ऑफ प्लॅनेट फ्रॉम सन, त्याचा काय असणार आहे? क्यूब. मग टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब. हे स्टेटमेंट आहे थर्ड केपलर्स लॉचं. आणि आता फक्त हे जो प्रपोर्शनॅलिटीचा सिम्बॉल आहे तो काढून काय येणार आहे? तिथं इक्वल टू साइन आलं तर इथं आर क्यूबला एका कॉन्स्टंटनं मल्टिप्लाय केलं जातं आणि तो कॉन्स्टंट कॅपिटल के आर क्यूब. म्हणून के इज इक्वल टू काय येणार आहे? टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब. कळले? आता हे असणार आहेत न्यूटन्स केपलर्स 3 लॉज आणि याच्यावरती क्वेश्चन विचारला जातो. ही डायग्रॅम असेल किंवा ही डायग्रॅम, हे याच्यावरनं क्वेश्चन्स विचारले जातात. डायग्रॅम दिली जाते आणि राईट द लॉज.
ही डायग्राम जी आहे ती कोणते लॉज एक्सप्लेन करते, तर याच्यामध्ये तुम्हाला पहिला लॉ जो आहे, द ऑर्बिट ऑफ प्लॅनेट इज इलिप्टिकल आणि सन इज ॲट वन फोसाय. ही डायग्रामला तेच येणार आहे, इथं तेच. आणि आता दुसरा लॉ पण ही डायग्राम प्रूव्ह करते, आणि कोणता आहे तो, द लाईन जॉईनिंग द सन अँड प्लॅनेट स्वीप्स इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. हा दुसरा लॉ. आणि थर्ड लॉ पण लिहायचा, आणि कोणता आहे, द थर्ड लॉ मध्ये काय आहे, द स्क्वेअर ऑफ, कुणाचा स्क्वेअर आहे, द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन अराउंड सन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू क्यूब ऑफ मीन डिस्टन्स ऑफ प्लॅनेट फ्रॉम सन. आर काय रिप्रेझेंट करतं, आर इज मीन डिस्टन्स ऑफ प्लॅनेट फ्रॉम सन, आणि त्या डिस्टन्स, मीन डिस्टन्सचा काय असणार आहे, क्यूब. म्हणून टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू आर क्यूब. आणि हे असणार आहेत केपलरचे 3 लॉज. हे बघितलं. त्याच्यानंतर तुम्हाला अजूनही काय आहे, तर न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. याच्यामध्ये कोणतेही युनिव्हर्स मध्ये कुठेही दोन ऑब्जेक्ट्स असले तरी ते दोन ऑब्जेक्ट्स एकमेकांवरती अट्रॅक्शन फोर्स एक्झर्ट करत असतात, आणि त्या फोर्सला द अट्रॅक्शन फोर्स एक्झर्टेड बाय एनी टू किंवा विदिन एनी टू ऑब्जेक्ट्स इन द युनिव्हर्स मध्ये ते कुठेही असले ऑब्जेक्ट तरी सुद्धा ते एकमेकांवरती अट्रॅक्शन फोर्स एक्झर्ट करतात, आणि त्या फोर्सला आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणतो. पण हा फोर्स जो आहे इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द product of masses of two objects and it's inversely proportional to square of distance between them. हा आहे युनिव्हर्सल, न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. फक्त लॉ ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे काय असणार आहे, तर द अट्रॅक्शन फोर्स बिटवीन एनी टू ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स इज कॉल्ड ॲज ग्रॅव्हिटेशनल फोर्स. अट्रॅक्शन फोर्स जो असणार आहे, मग तो ऑब्जेक्ट कुठेही असू देत युनिव्हर्स मध्ये, दोन ऑब्जेक्ट्स मधल्या, युनिव्हर्स मधल्या कुठेही असलेल्या दोन ऑब्जेक्ट्स वरती जो अट्रॅक्शन फोर्स आहे त्याला काय म्हटलेलं आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आणि आता न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन मध्ये तुम्हाला काय सांगायचं आहे, तर काय आहे, एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स अट्रॅक्ट्स एव्हरी अदर ऑब्जेक्ट विथ अ डेफिनाइट फोर्स. इथून स्टार्ट होणार आहे तो लॉ, कळलंय. एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स अट्रॅक्ट्स एव्हरी अदर ऑब्जेक्ट विथ अ डेफिनाइट फोर्स. डेफिनाइट फोर्स तो ठराविक फोर्स असणार आहे. मग त्या फोर्स कसा असणार आहे, धिस फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू product of masses of two objects and is inversely proportional to square of the distance between them. म्हणून इथं ग्रॅव्हिटेशनल फोर्स कशाने डिनोट झालेला आहे, कॅपिटल एफ. ही डायग्राम पण लक्षात ठेवा. हे दोन ऑब्जेक्ट्स आणि त्या दोन ऑब्जेक्ट्सचे मासेस काय आहेत, M1 अँड M2. डिस्टन्स बिटवीन देम इज स्मॉल डी. स्मॉल डी काय रिप्रेझेंट करतो, डिस्टन्स बिटवीन देम. मग त्यांच्यावरती दोन्ही ऑब्जेक्ट्स एकमेकांवरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झर्ट करणार आहेत. मग तो एफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स अकॉर्डिंग टू लॉ ऑफ युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन वरून दिस फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रॉडक्ट ऑफ टू मासेस म्हणून M1 M2 अपॉन इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे डिस्टन्सच्या स्क्वेअरच्या म्हणून डी स्क्वेअर डिनॉमिनेटर मध्ये आहे. एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू M1 M2 अपॉन डी स्क्वेअर. आता हा प्रोपोर्शनॅलिटीचा सिम्बॉल जाऊन इक्वल टू साइन आलेला आहे म्हणून एफ इज इक्वल टू काय आहे, कॅपिटल जी M1 M2 अपॉन डी स्क्वेअर, वेअर कॅपिटल जी इज कॉल्ड ॲज कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी आणि त्यालाच म्हटलेलं आहे युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. कॅपिटल जी ला काय म्हटलंय, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. आता याची व्हॅल्यू जी आहे ती सगळीकडे सेम असणार आहे. पूर्ण युनिव्हर्स मध्ये कुठेही कॅपिटल जी ची व्हॅल्यू एक्सपेरिमेंटली फाउंड केलेली आहे आणि ती सगळ्या ठिकाणी काय येणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. आणि त्याची व्हॅल्यू किती आहे, तर 6.673 इंटू 10⁻⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर. आणि जो डिनॉमिनेटरचा जी आहे kg⁻². आता इथं तुम्हाला जी इज इक्वल टू हा फॉर्म्युला काय आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स साठी आहे. हा फॉर्म्युला कशासाठी आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्स साठी जो फॉर्म्युला आहे, आता त्याच्यानंतर तुम्हाला काय बघायचं आहे,
जी साठी तुम्हाला फॉर्म्युला डिराईव्ह करा किंवा जी साठी युनिट लिहा म्हणून सांगितलं जातं. मग त्यावेळेस ते कसं लिहायचं आहे युनिट, याच्यावरती मला वाटतं क्वेश्चन झालेले असतील. जर दिलेले क्वेश्चन्स लिहित असाल व्यवस्थित, कारण का हा पूर्ण लेसन झालेला आहे, मग तुम्हाला एफ इज इक्वल टू काय आलेला आहे, कॅपिटल G m1 m2 अपॉन काय आहे डी स्क्वेअर. मग याच्यावरून G इज इक्वल टू काय लिहिता येणार आहे, एफ इंटू डी स्क्वेअर अपॉन काय येणार आहे m1 m2. आता एफ म्हणजे फोर्स, फोर्सचा एसआय युनिट काय आहे न्यूटन. त्याच्यानंतर डी डिस्टन्स, डिस्टन्सचा एसआय युनिट काय असतं मीटर, आणि इथं त्याचा स्क्वेअर आहे म्हणून काय येणार आहे मीटर स्क्वेअर, अपॉन मास आहे, मासचं एसआय युनिट काय असतं केजी, आणि केजी इंटू केजी म्हणजे येणार आहे kg⁻². आता हेच कुठं लिहिलेलं आहे, केजी हे न्यूमरेटरला लिहिलं म्हणून न्यूटन मीटर स्क्वेअर kg⁻² काय येणार आहे -2. दिस इज एसआय युनिट ऑफ युनिव्हर्सल कॉन्स्टंट ऑफ ग्रॅव्हिटेशन. हे कोणाचं युनिट आहे तर एसआय युनिट ऑफ जी, कॅपिटल जी. एसआय युनिट ऑफ कॅपिटल जी काय आहे न्यूटन मीटर स्क्वेअर इंटू kg⁻². लक्षात आलेलं आहे. आणि हे कसा केलाय डिराईव्ह फॉर्म्युला, तर ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा फॉर्म्युला तो लिहायचा, त्याच्यावरून जी ची व्हॅल्यू जी इज इक्वल टू एफ इंटू डी स्क्वेअर अपॉन m1 m2, आणि ते डिराईव्ह केलं तर तुम्हाला त्याचं एसआय युनिट पण लिहिता येणार आहे. आणि आता या जी ची व्हॅल्यू ती युनिव्हर्स मध्ये म्हणजे सगळ्या ठिकाणी ती काय आहे कॉन्स्टंट आहे. इट्स व्हॅल्यू ही हेनरी कॅव्हेंडिश या सायंटिस्टनं सांगितलेली आहे. आणि व्हॅल्यू ऑफ जी किती आहे तर व्हॅल्यू ऑफ जी इज 6.673 इंटू 10⁻⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर kg⁻². व्हॅल्यू ऑफ जी किती आहे 6.673 इंटू 10⁻⁻11. आता या व्हॅल्यूज तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व्ह करताना लागणार आहेत. त्याच्या पुढचा भाग तुम्ही कोणता बघितलेला आहे तर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. ज्यावेळेस ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन मध्ये असतं त्यावेळेस त्यांना कव्हर केलेलं डिस्टन्स जे आहे ते कशाच्या इक्वल असणार आहे तर त्या ज्या जो सर्कल आहे त्या सर्कलच्या सर्कम्फरन्स एवढं डिस्टन्स तो एका रिव्हॉल्युशन मध्ये कंप्लीट करणार आहे. म्हणून पहिल्यांदा आपल्याला सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय असणार आहे तर अ फोर्स ऍक्ट ऑन एनी ऑब्जेक्ट मुव्हिंग अलॉंग सर्कल अँड इट इज डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर इज कॉल्ड सेंट्रिपिटल फोर्स. याला म्हटलेला आहे सेंट्रिपिटल फोर्स. आणि म्हणजेच ऑब्जेक्ट ज्या वेळेला सर्क्युलर मोशन मध्ये असतो त्यावेळेला आता ते मोशन जे आहे सर्क्युलर आहे आणि कसं आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन किंवा मॅग्निट्यूड ऑफ सेंट्रिपिटल फोर्स. म्हणून आपल्याला जर ऑब्जेक्ट युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये असेल तर त्याचं स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स ट्रॅव्हल्ड अपॉन टाइम टेकन. मग आता जे डिस्टन्स ट्रॅव्हल होणार आहे ते डिस्टन्स काय असणार आहे सर्कलच्या सर्कम्फरन्स एवढं असणार आहे म्हणून 2πr. आणि एका रिव्हॉल्युशनला लागलेल्या टाइमला काय म्हणतो आपण पिरियड, टाइम पिरियड किंवा पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन कॅपिटल टी न डिनोट करतो. कळलंय. आणि हे काय आहे व्ही म्हणजे स्पीड किंवा व्हेलॉसिटी. युनिफॉर्म स्पीड मध्ये असेल ऑब्जेक्ट तर त्याची जर आपल्याला त्या प्लॅनेटची व्हेलॉसिटी फाइंड करायची असेल किंवा स्पीड ऑफ प्लॅनेट कॅन बी एक्सप्रेस्ड इन टर्म्स ऑफ पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन. ते स्पीड आपल्याला पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन वरनं सुद्धा डिराईव्ह करता येतं. म्हणून व्ही इज इक्वल टू काय येणार आहे 2πr अपॉन टी. हे एक फॉर्म्युला हा लक्षात घ्या. आता त्याच्यानंतर इथं तुम्हाला काय दिलेलं आहे आता जर ऑब्जेक्ट कॉन्स्टंट स्पीडनं सर्क्युलर मोशन मध्ये असेल तर त्याच्यामध्ये काय होणार आहे द फोर्स इज कॉल्ड. आता एका ठराविक फोर्सनं ते कुठे डायरेक्टेड होणार आहे कुठं ओढलं जाणार आहे टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल. मग त्या फोर्सला आपण काय म्हणतो सेंट्रिपिटल फोर्स. मग सेंट्रिपिटल फोर्स ची मॅग्नेट्यूड किंवा सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला काढायचा आहे. सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल टू काय असणार आहे इफ m इज द मास ऑफ द ऑब्जेक्ट, v is its velocity and r is the radius of circle, then the force centripetal force F is equal to काय येणार आहे mv² अपॉन
आर. काय येणार आहे? एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. मग हे काय येणार आहे? सेंट्रिपिटल फोर्स. सेंट्रिपिटल फोर्स साठी आपण फॉर्म्युला काय बघितलेला आहे? तो फोर्स काढलेला आहे. फोर्स इज इक्वल टू काय येणार आहे? एम इंटू काय येणार आहे? व्ही स्क्वेअर अपॉन आर. हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. आता त्याच्यानंतर इथं तुम्हाला आता पुढं काय करायचंय? ज्यावेळेस ऑब्जेक्ट युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये आहे त्यावेळेस सेंट्रिपिटल फोर्स ऍक्टिंग ऑन प्लॅनेट टुवर्ड्स द सन मस्ट बी, म्हणजे तो सेंट्रिपिटल फोर्स काय असणार आहे? एफ इज इक्वल टू एफ इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर हे असणार आहे. वेअर एम इज मास ऑफ प्लॅनेट, व्ही इज स्पीड अँड आर इज डिस्टन्स. आता इथं तुम्हाला व्ही इज इक्वल टू डिस्टन्स ट्रॅव्हल्ड हा फॉर्म्युला आपण बघितला. व्ही इज इक्वल टू काय आलेला आहे आपल्याला? 2 पाय आर अपॉन टी. आता याच्यात एफ इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. आता इथं काय केलेलं आहे? एम व्ही ची व्हॅल्यू, या व्ही ची व्हॅल्यू काय लिहिली? 2 पाय आर अपॉन टी होल ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन हा डिनॉमिनेटरचा आर. कळलेला आहे? एफ ची व्हॅल्यू, एफ म्हणजे काय आहे? सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. मग ते इथं तुम्हाला काय करायचं आहे? आर ची कोणाची व्हॅल्यू घातली? व्ही ची व्हॅल्यू घातली 2 पाय आर अपॉन टी. आणि ते जर सिम्प्लिफाय केलं तर 2 चा स्क्वेअर येतो 4, म्हणून 4m पाय स्क्वेअर आर स्क्वेअर अपॉन टी स्क्वेअर. कळलंय? म्हणून आता याला काय करायचंय? मल्टिप्लाय अँड डिव्हाइड बाय आर स्क्वेअर. यालाच मल्टिप्लाय अँड डिव्हाइड बाय आर स्क्वेअर न मल्टिप्लाय डिव्हाइड करायचंय. तुम्हाला काय आलेलं आहे? समजा आपल्याला रिलेशन बघायचं आहे. पहिला तुमचा फॉर्म्युला कोणता आहे? सेंट्रिपिटल फोर्स एफ इज इक्वल टू काय आहे? एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. आता आपल्याला व्ही स्क्वेअर, व्ही ची व्हॅल्यू काय आहे? तर 2 पाय आर अपॉन काय आहे? 2 पाय आर अपॉन टाइम टेकन म्हणजे कॅपिटल टी. म्हणून देअरफॉर एफ इज इक्वल टू एम व्ही च्या तिथे काय लिहिणार? 2 पाय आर अपॉन टी होल ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन काय येणार आहे? हा आर. आणि हे जर सिम्प्लिफाय केलं तर काय येणार आहे? 4 एम स्क्वेअर पाय स्क्वेअर आर स्क्वेअर अपॉन काय येणार आहे? टी स्क्वेअर. आणि हा डिनॉमिनेटरचा आर आहे. कळलंय? तो इथं आर इथपर्यंत येणार आहे. एफ ची व्हॅल्यू एफ इज इक्वल टू काय आलं तुम्हाला? एफ इज इक्वल टू 4 एम स्क्वेअर पाय स्क्वेअर आता आर स्क्वेअर अपॉन काय येणार आहे? टी स्क्वेअर अप इंटू आर. ह्याच्यातला एक आर काय होणार आहे? कॅन्सल होईल. एक आर काय होईल? कॅन्सल होईल. आणि तो कॅन्सल झाल्यानंतर तुम्हाला कसं लिहिता येणार आहे? मग हे न्यूमरेटरला काय असणार आहे? 4m आता 4m एम स्क्वेअर होणार नाही. सॉरी, इथं फक्त 4 2 चा स्क्वेअर, एम चा स्क्वेअर नाही. एम तसाच राहणार आहे. पाय स्क्वेअर आर अपॉन काय येणार आहे तुम्हाला? टी स्क्वेअर. ही झाली एफ ची व्हॅल्यू 4m पाय स्क्वेअर आर अपॉन टी स्क्वेअर. आता याला काय करायचं आहे? मल्टिप्लाय अँड डिव्हाइड बाय कशानं करायचंय? मल्टिप्लाय अँड डिव्हाइड बाय आर स्क्वेअर. याला आर स्क्वेअर न मल्टिप्लाय आणि डिव्हाइड केलं. जर एकाच संख्येनं मल्टिप्लाय पण केलं आणि डिव्हाइड पण केलं तर याची किंमत चेंज होणार नाही. आणि ते जर केलं तर तुम्हाला काय मिळणार आहे? 4m पाय स्क्वेअर इंटू काय असणार आहे? आता हा आर इंटू आर काय मिळणार आहे तुम्हाला? आर क्यूब अपॉन काय मिळणार आहे? इथं तुम्हाला मिळणार आहे टी स्क्वेअर आर स्क्वेअर. आता ह्याच्यातलं कसं लिहायचंय बघा फक्त 4m पाय स्क्वेअर अपॉन काय लिहायचा? आर स्क्वेअर इंटू काय मिळणार आहे तुम्हाला? आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर. हा टी स्क्वेअर आणि आर क्यूब इथं लिहिलं सेपरेट करून. कळलंय? हा आर स्क्वेअर कशाच्या खाली लिहिला? 4m पाय स्क्वेअरच्या खाली लिहिला मल्टिप्लाइड बाय हा आर क्यूब आणि हा टी स्क्वेअर हे सेपरेट लिहिलं आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर. आणि आता केपलर्स थर्ड लॉ वरून आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर बघा. केपलर्स थर्ड लॉ काय आहे? केपलर्स थर्ड लॉ, केपलर्स थर्ड लॉ काय आहे? द स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन
is directly proportional to cube of mean distance of planet from sun. हा लॉ आपण बघितला. याच्यावरून टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब म्हणजे काय आलं, के, कॅपिटल के. पण इथं काय आहे, आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर. देअरफोर आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर साठी काय लिहिता येणार आहे, तर 1 अपॉन के. काय लिहिता येणार आहे त्याच्यासाठी, 1 अपॉन के. कळलेलं आहे. हे टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब साठी आहे के. हे कशावरनं आहे, केप्लर्स थर्ड लॉ. कुठला आहे हा, केप्लर्स थर्ड लॉ. म्हणून इथं काय पाहिजे आपल्याला, आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर. म्हणून आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर इज इक्वल टू काय येणार आहे, 1 अपॉन के. आणि आता ती व्हॅल्यू आपल्याला काय होणार आहे, घातली तर देअरफोर एफ इज इक्वल टू काय येणार आहे, 4m पाय स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. आणि याच्यासाठी तुम्ही काय लिहिणार, 1 अपॉन के, म्हणजे इथे येणार आहे के. कळले. आता हा जर आपण फॉर्म्युला बघितला तर त्या फॉर्म्युल्यामध्ये 4 त्याच्यानंतर m पाय स्क्वेअर आणखीन के हे काय येणार आहेत, कॉन्स्टंट येणार आहेत. हा काय असणार आहे, कॉन्स्टंट. म्हणून एफ हा कशाची प्रपोर्शनल आहे, एफ इज इक्वल टू काय येणार आहे, कॉन्स्टंट इंटू आर स्क्वेअर. म्हणजे बघा एफ इज इक्वल टू 4m पाय स्क्वेअर अपॉन के, हा कॉन्स्टंट आहे, इंटू काय आहे, 1 अपॉन आर स्क्वेअर. आता हा काय आहे, कॉन्स्टंट. म्हणजे हा एफ कोणाला प्रपोर्शनल आहे, आर ला प्रपोर्शनल आहे. आणि कसा प्रपोर्शनल येणार आहे, इन्व्हर्सली प्रपोर्शनल येणार आहे. कसा असणार आहे, इन्व्हर्सली प्रपोर्शनल. मग इथं तुम्ही याच्यासाठी काय लिहिणार, बट 4m पाय स्क्वेअर अपॉन के इज कॉन्स्टंट. हे काय आहे, कॉन्स्टंट आहे. देअरफोर एफ इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू काय असणार आहे, आर स्क्वेअर. एफ इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू आर स्क्वेअर. म्हणून न्यूटनचा लॉ जो आहे, देअरफोर न्यूटन काय आहे, कन्क्लुडेड दॅट सेंट्रिपिटल फोर्स विच इज द फोर्स ऍक्टिंग ऑन प्लॅनेट अँड इज रिस्पॉन्सिबल फॉर इट्स सर्क्युलर मोशन. आणि जो फोर्स, अट्रॅक्शन फोर्स किंवा जो फोर्स आहे प्लॅनेटवरती एक्झर्ट होणारा सेंट्रिपिटल फोर्स, त्याच्यामुळं प्लॅनेट हे सर्क्युलर मोशन मध्ये असणार आहे. बट must be inversely proportional to the square of distance between the planet and sun. Newton identified this force with force of gravity and hence postulated the inverse square law of gravitation. न्यूटन्सनं कोणता सांगितलाय, इनव्हर्स स्क्वेअर लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. न्यूटननं काय सांगितलंय, तर न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन मध्ये काय आहे तुमची डेफिनेशन वरून फॉर्म्युला, एफ इज काय आहे, इन्व्हर्सली एफ इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू प्रॉडक्ट ऑफ मासेस m1 m2 and f is inversely proportional to distance between them. ते डिस्टन्स d न असेल तर स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन them. आणि हे न्यूटननं नंतर सांगितलेलं आहे. म्हणून केप्लर्सचा लॉ न्यूटनला लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन एक्सप्लेन करण्यासाठी यूज झालेला आहे. हेन्स काय आहे, न्यूटन आयडेंटिफाय धिस लॉ विथ फोर्स ऑफ gravity and hence postulated the inverse square law. The gravitational force is much weaker than other forces in nature, but it controls the universe and decides its future. But this is possible because the huge masses of planets, stars, and other constituents of universe. The gravitational force हा न्यूटननं फाइंड केला, युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. त्याच्या त्या लॉ मध्येच त्यानं काय सांगितलंय, द फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन द टू ऑब्जेक्ट्स. आणि तेच इथं केप्लर्स लॉ वरून सुद्धा प्रूव्ह झालेलं आहे. म्हणून केप्लर्स लॉ हा न्यूटनला काय झालेला आहे, युजफुल किंवा त्याच्यावरून ते पॉस्ट्युलेट त्याला काढता आलेलं आहे, इन्व्हर्स स्क्वेअर लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. आता ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा सगळ्यात वीक फोर्स आहे. जे कोणते कोणते फोर्सेस माहितीये तुम्हाला, मॅग्नेटिक फोर्स आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आहे, त्याच्यानंतर दोन मॅग्नेटिक फोर्स, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आहे. मग हे जे फोर्सेस आहेत ते फोर्सेस काय असणार आहेत, न्यूक्लिअर फोर्स. हे
काय आहेत, त्यांची मॅग्नेट्यूड जास्त ग्रेटर आहे आणि त्यांच्या तुलनेनं ग्रॅव्हिटेशनल फोर्स ही जी हा जो फोर्स आहे तो कसा आहे, वीक फोर्स आहे. सगळ्यात वीक फोर्स आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स. पण तो कसा आहे, इट कंट्रोल्स द युनिवर्स, बट इट कंट्रोल्स द युनिवर्स. युनिवर्सला तो कंट्रोल पण करतो अँड डिसाइड्स द फ्युचर. म्हणजे जरी तो वीक असला तरी तो काय आहे, इट डिसाइड्स द फ्युचर. आणखीन तो इम्पॉर्टंट पण आहे. तो वीक जरी असला तरी तो काय करणार आहे, सगळे ऑब्जेक्ट्स हे कशा युनिवर्स मध्ये ते व्यवस्थित राहणार आहेत. ह्यूज मासेस प्लॅनेट्स आहेत, स्टार्स आहेत, यांच्यामध्ये ते युनिवर्स मध्ये जे काही डिफरंट प्लॅनेट्स आहेत, त्यांच्यानंतर स्टार्स आहेत, ते दिस इज पॉसिबल बिकॉज म्हणजे युनिवर्सला कंट्रोल करणारा हा कोणता फोर्स आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आता ग्रॅव्हिटेशनल फोर्स तुम्हाला कळलेला आहे, ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट पण समजलेला आहे. आता याच्यातलंच तुम्हाला कोणता बघायचा आहे, तर पुढचा तुम्हाला इथे एक्झाम्पल्स दिलेत, ते एक्झाम्पल्स तुम्ही बघायचे आहेत. आणि त्याच्यानंतर तुम्हाला इथं एक डायग्राम दिलेली आहे, लो अँड हाय टाईड. हे जॉग्रफी मध्ये तुम्हाला झालेलं असेल. आता ज्या वेळेस जिथे सन जो आहे किंवा मून, आता ही लो टाईड आणखीन हाय टाईड म्हणजे समुद्राला येणारी भरती आणि ओहटी यांची इंटरवल्स कशी असतात, ते कोणत्या लोकेशनसाठी म्हणजेच अर्थ, सन आणि मून हे कसे असणार आहेत, त्यांच्या पोझिशनला हाय टाईड केव्हा होणार आहे आणखीन लो टाईड केव्हा कॉज होणार आहे, त्याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला इथं दिलेलं आहे. आता the high and low tides are occurs regularly in seas. The level of sea water given at any given location along seashore increases and decreases twice a day at regular interval. High and low tides occurs at different times at different places. The level of water in sea changes because of gravitational force exerted by the moon. Moon आणखीन अर्थ आणि सन हे कसे येणार आहेत, त्या पूलवरून काय ठरणार आहे, हाय टाईड आणि लो टाईड ही कॉज होणार आहे. वॉटर डायरेक्टली अंडर द मून get pulled towards moon and the level of water there goes up, causing high tide at that place. And at two places on the earth at 90 degree from the place of high tide, the level of water is minimum and low tides occurs where. आता बघा इथं हा मून आहे, या मूनच्या बाजूला हाय टाईड होणार आहे आणि त्याला 90 डिग्रीजला दोन आहेत पोझिशन. हे एक पोलला, या पोलला एक आहे आणि या पोलला बस कोणते काय होणार आहे तिथे, तर लो टाईड असणार आहे. मग मून ज्या बाजूला आहे त्या फेजला आणि त्याच्या अपोजिट फेजला काय असणार आहे, हाय टाईड पोझिशन असणार आहे. आणि त्यांना 90 डिग्रीजला कोणती पोझिशन असणार आहे, वॉटर लेवल तिथं काय असणार आहे, सीचं मिनिमम असणार आहे, म्हणजे तिथं लो टाईड कॉज होणार आहे. हे झालं हाय टाईड आणि लो टाईड. हे कशामुळे कॉज होणार आहेत, तर मून ज्या वेळेला म्हणजे प्रत्येक ऑब्जेक्ट हा काय करतो, दुसऱ्या युनिव्हर्स मधल्या दुसऱ्या ऑब्जेक्टला अट्रॅक्ट करतो, म्हणजेच त्यांच्यामध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झर्ट करतो. म्हणजे मूनच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळं वॉटर हे काय होणार आहे, मून ज्या बाजूला आहे तिथल्या तिथे राईज होणार आहे आणि तिथे हाय टाईड कॉज होणार आहे. आता याच्यावरनं तुम्हाला काही एक्झाम्पल्स आहेत ते बघायचे आहेत. आणि इथं न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनचे आता अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय आहे ते आपण नेक्स्ट लेसन किंवा याच्यातलाच आता हा लेसन इथं अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स हे काय आहे, तर अर्थ अट्रॅक्ट्स एव्हरी ऑब्जेक्ट नियर to its towards itself because of gravitational force. The center of mass of earth is situated at its center. आता सेंटर ऑफ मास, प्रत्येक ऑब्जेक्ट जो असतो त्याला एक गुरुत्वीय मध्य असतो किंवा त्याचा जो काही टोटल मास आहे ते एका पॉइंटला कॉन्सन्ट्रेट झालेलं असतं. तसं अर्थचं मास हे कुठं कॉन्सन्ट्रेट झालेलं आहे, तिच्या सेंटरला कॉन्सन्ट्रेट झालेलं आहे. So the gravitational force on any object due to the earth is always directed towards the center of earth. And because of this, an object falls vertically downward on the earth.
आता प्रत्येक ऑब्जेक्ट जो आपण वरती फेकतो तो बरोबर अर्थ वरतीच परत येऊन खाली पडतो. हे का आहे त्याला रिझन? तर ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अर्थ. आता ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अर्थ त्याची डायरेक्शन कुठे आहे? टुवर्ड्स द सेंटर. कुठे आहे ते? सेंटरला आहे. सिमिलरली when we throw a stone vertically upward, this force tries to pull it down and reduce its velocity. वरती जात असताना एखादा ऑब्जेक्ट वरती फेकला तर त्याची व्हेलॉसिटी कमी 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 होत जाते आणि एका हाईटला ती व्हेलॉसिटी पूर्ण झिरो होते आणि त्याच्यानंतर तो ऑब्जेक्ट काय होणार आहे? इट फॉल्स ऑन द ग्राउंड. तो ग्राउंड वरती येणार आहे. ड्यू टू धिस कॉन्स्टंट डाउनवर्ड पुल द व्हेलॉसिटी बिकम्स झिरो. आफ्टर अ व्हाईल the pull continue to be exerted and the stone starts moving vertically downward towards the center of earth under its influence. कुणाच्या इन्फ्लुएन्स मुळे? तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अर्थ मुळे. आता इथं तुम्हाला काही एक्झाम्पल्स दिले, ते एक्झाम्पल्सचा स्टडी करा. आता न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन काय आहे? एव्हरी ऑब्जेक्ट अट्रॅक्ट्स एव्हरी अदर ऑब्जेक्ट. आता जो काही ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटी, याच्यावरून काय कळलेलं आहे? एव्हरी अदर ऑब्जेक्ट म्हणजे युनिव्हर्स मधले कुठलाही एक ऑब्जेक्ट काय करणार आहे? दुसऱ्या एका ऑब्जेक्ट वरती, प्रत्येक ऑब्जेक्ट वरती एक फोर्स एक्झर्ट करणार आहे. दस इफ द अर्थ अट्रॅक्ट्स अन ऍपल टुवर्ड्स इटसेल्फ, ऍपल ऑल्सो अट्रॅक्ट्स अर्थ टुवर्ड्स इटसेल्फ विथ द सेम फोर्स. मग आपल्याला अर्थ काय करते? ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झर्ट करते आपण म्हणतो. मग ज्या ऑब्जेक्ट वरती ती फोर्स एक्झर्ट करते तो ऑब्जेक्ट सुद्धा काय करणार आहे? अर्थ वरती एक फोर्स एक्झर्ट करणार आहे. तेवढाच फोर्स एक्झर्ट करणार आहे. पण आपल्याला त्या अर्थची जी काही मुवमेंट आहे ऍपलची किंवा एखादा ऑब्जेक्ट आपण वरती फेकतो त्या ऑब्जेक्टची मोशन आपल्याला अर्थच्या बाजूला झालेली दिसते, पण अर्थची मोशन त्या ऑब्जेक्टच्या बाजूला झालेली दिसत नाही. मग का दिसत नाही? तर द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ड्यू टू अर्थ ऑल्सो ऍक्ट्स ऑन द मून बिकॉज ऑफ विच इट रिव्हॉल्व्स अराउंड अर्थ. सिमिलरली सिच्युएशन्स एक्झिस्ट फॉर द आर्टिफिशियल सॅटेलाइट्स ऑर्बिटिंग अराउंड अर्थ. सन काय करणार? मून काय करणार आहे? किंवा अर्थ जे आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अर्थ मुळे काय होणार आहे? तो ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अर्थ मून वरती मून वरती अट्रॅक्शन फोर्स ऍक्ट होणार आहे. त्याच्यामुळे मून अर्थच्या भोवती रिव्हॉल्व्ह होणार आहे. तसंच आर्टिफिशियल सॅटेलाइट्स जे आहेत ते सुद्धा अर्थच्या भोवती ऑर्बिटिंग राहणार आहेत, मोशन मध्ये राहणार, रिव्हॉल्व्ह अराउंड द अर्थ. The moon and artificial satellite orbits the earth. The earth attracts them towards itself, but unlike the falling apple, they do not fall on earth. आता ऍपल ज्या वेळेस आहे ते ऍपल अर्थ वरती येऊन पडतं, पण मून आणि जे काही सॅटेलाइट्स आहेत स्पेस मध्ये असलेले ते अर्थ वरती येऊन फॉल होत नाहीत. मग त्याचं कारण काय असणार आहे? तर दिस इज बिकॉज द व्हेलॉसिटी ऑफ मून अँड सॅटेलाइट अलॉंग देअर ऑर्बिट्स. आता हे कशामुळे आहे? द व्हेलॉसिटी ऑफ मून अँड सॅटेलाइट अलॉंग देअर ऑर्बिट. इफ दिस व्हेलॉसिटी वॉज नॉट देअर दे वुड हॅव फॉलन ऑन द अर्थ. कारण ते एका ठराविक व्हेलॉसिटीनं मूव्ह होत आहेत अर्थच्या भोवती. ठराविक व्हेलॉसिटी, त्यांना एक व्हेलॉसिटी आहे आणि त्या सर्टन व्हेलॉसिटीमुळे ते काय होणार आहेत? दे रिव्हॉल्व अराउंड द अर्थ किंवा दे ऑर्बिट अराउंड अर्थ. ड्यू टू काय आहे? बिकॉज दे हॅव सम व्हेलॉसिटी. आणि त्या व्हेलॉसिटीमुळे ते काय होतात? अर्थच्या भोवती रिव्हॉल्व होतात. आणि जर ती व्हेलॉसिटी नसते, इफ दिस व्हेलॉसिटी वॉज नॉट देअर, ती त्यांना जर एक गती मिळाली नसते, व्हेलॉसिटी नसते, त्यांची नसली असती, तर काय झालं असतं? दे वुड फॉलन ऑन अर्थ. जर त्यांना एक ठराविक व्हेलॉसिटी नसती तर काय झाले असते? ते अर्थकडे येऊन फॉल झाले असते. पण असं होत नाही, बिकॉज दे हॅव अ सर्टन व्हेलॉसिटी. त्या व्हेलॉसिटीमुळे ते काय होणार आहेत? ऑर्बिट अराउंड अर्थ. आता त्याच्यानंतर पुढचा पार्ट आहे ग्रॅव्हिटेशनल ऍक्सिलरेशन. अर्थ ग्रॅव्हिटेशनल ऍक्सिलरेशन म्हणजेच इथं तुम्हाला अर्थ ग्रॅव्हिटेशनल ऍक्सिलरेशन याच्यामध्ये तुम्हाला स्मॉल जी काय आहे ते आपण नंतरच्या पिरियडला स्टडी करूया. सो आतापर्यंत जे झालंय त्याचं रिवाइज करा. म्हणजे काय म्हणायचं, लवकर पटपट रिव्हिजन घेणार आहे ह्या लेसनची आणि आपल्याला नेक्स्ट लेसन स्टार्ट करायचा आहे.